एका पहाटे सूर्याच्या अथांग तेजातून एक छोटासा किरण वेगळा झाला आणि पृथ्वीच्या दिशेने प्रवास करू लागला. पण जसा तो सूर्यापासून लांब गेला तशी त्याच्या मनात एक भीती दाटून आली. त्याला वाटलं, मी तर आता सूर्यापासून तुटलोय, मी आता किती छोटा आणि कमकुवत झालोय. तो किरण पृथ्वीवरच्या घनदाट जंगलात शिरला. तिथल्या काळोखाला पाहून तो थरथर कापायला लागला. त्याला वाटलं की या अंधारात त्याचं अस्तित्व आता कायमचं संपून जाईल. तो स्वतःला खूप असहाय्य समजू लागला. घाबरलेला तो किरण एका खोल आणि अंधाऱ्या गुहेत शिरला. तिथे एका कोपऱ्यात त्याला एक साधा दगड दिसला. पण तो दगड नव्हता, तो एक पैलू पाडलेला हिरा होता. जसा तो किरण त्या हिऱ्यावर पडला तसा एक चमत्कार घडला. ती संपूर्ण काळोखी गुहा हजारो रंगांच्या छटांनी उजळून निघाली. तो किरण आता फक्त पांढरा प्रकाश नव्हता, तो निळा, हिरवा, तांबडा अशा अनेक अद्भुत रंगांमध्ये विभागला गेला होता. त्याला आश्चर्य वाटलं की माझ्याकडे इतके रंग कुठून आले. पण हे तर फक्त सुरुवात होती. तो किरण पुढे एका ताज्या पावसाच्या थेंबात शिरला आणि क्षणात आभाळात एक विलोभनीय इंद्रधनुष्य तयार झालं. जमिनीवरचे लोक ते पाहून आनंदाने टाळ्या वाजवू लागले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं. त्या किरणाला आता हळूहळू एक गोष्ट जाणवू लागली होती. जोपर्यंत तो सूर्यासोबत होता तोपर्यंत त्याला स्वतःच्या अफाट शक्तीची जाणीवच नव्हती. सूर्यासोबत तो फक्त प्रकाश होता, पण या जगात आल्यावर तो कौतुक, रंग आणि सौंदर्य बनला होता. संध्याकाळ झाली. तो किरण पुन्हा आपल्या मूळ घरी म्हणजे सूर्याकडे परतला. त्याने सूर्याच्या चरणी नतमस्तक होऊन विचारलं, प्रभू, तुम्ही मला इतक्या लांब, इतक्या भयानक अंधारात का पाठवलत? मी तर तिथे खूप घाबरलो होतो. सूर्य अत्यंत प्रेमळपणे हसून म्हणाला, बाळा, मी तुला तिथे माझी ताकद दाखवायला नाही, तर तुझी ताकद तुला दाखवायला पाठवलं होतं. तू तिथे गेला नसतास तर तुला कधीच कळलं नसतं की तुझा एक स्पर्श मातीतून फूल उमलवू शकतो आणि हिऱ्याला चमक देऊ शकतो. सूर्य पुढे म्हणाला, तू जन्माला आला होतास स्वतःला अनुभवायला. तिथे तू फक्त एक प्रकाश नव्हतास, तर तू सृष्टीचं चैतन्य बनला होतास. विलग झाल्याशिवाय स्वतःच्या अस्तित्वाची ओळख कधीच होत नसते. मित्रांनो, आपणही त्या सूर्याच्या किरणासारखेच आहोत. आपण ईश्वराचे अंश आहोत. पण या पृथ्वीवर आपण विभाजित होऊन पुन्हा एक व्हायचा हा सुंदर प्रवास अनुभवायला आलो आहोत. आपल्या आयुष्यात येणारी संकटं ही त्या अंधाऱ्या गुहेसारखी असतात, जी आपल्याला चमकण्याची संधी देतात. लक्षात ठेवा, तुम्ही इथे फक्त जगण्यासाठी नाही, तर स्वतःला ओळखण्यासाठी आला आहात. तुमच्यात दडलेला तो दैवी रंग शोधा. जर तुम्हाला ही कथा मनाला भिडली असेल तर अशाच गहन आणि प्रेरणादायी प्रवासासाठी ज्ञानामृत सार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका अमृत विचारासह.